सोमवार को भड़के दंगों के बाद नागपुर के महल इलाके में कर्फ्यू लगा है। यहाँ स्थिति अब नियंत्रण में है, लेकिन फिर भी बड़ी संख्या में पुलिस बल अभी भी तैनात है। इसी बीच कर्फ्यू हटाकर आम लोगों को राहत देने की मांग स्थानीय निवासी कर रहे हैं। हमारे संवाददाता निशांत महात्मे ने स्थिति का जायजा लिया और लोगों से बात की। नागपुरातल्या महाल परिसरात सोमवारी रात्री झालेल्या राड्यानंतर आज तिसरा दिवस बुधवारची सकाळ आहे आणि आपण पाहू शकता या महाल भागात संचारबंदीची स्थिती अद्यापही कायम आहे आणि कशा प्रकारे पोलिसांचा इथे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही दंगल असो, अशोभनीय अशी घटना ही नागपुरात सोमवारी रात्री घडलेली आहे। शांत समजल्या जाणाऱ्या, पॉझिटिव्ह समजल्या जाणाऱ्या नागपुरात अशी घटना घडणे म्हणजे नक्कीच दुर्दैवी बाब आहे। मात्र या संचारबंदीचा, या दंगलीचा सर्वाधिक फटका हा सामान्य नागरिकांना बसतो आहे। त्यांचं सामान्य जीवन जे आहे ते प्रभावित झालेलं आहे। आपण पाहू शकता माझ्यासोबत काही नागरिक आहेत। आपण या भागातलेच राहणार आहे? हो सर। काय त्रास होतो या संचारबंदीचा, काय वाटतं तुम्हाला? हे जनजीवन विस्कळीत होऊन जाते। रोजचं जे महत्त्वाचं कोणाला सामान वगैरे काही घ्यायचं आहे, काही आहे, त्याचा त्रास होतो जाणाऱ्या येणाऱ्यांना, शाळेत जाणाऱ्यांना। दवाखान्यात वगैरे जायचं असलं तर जाऊ नाही देत आहे। भयंकर पडतं आहे फरक। अजून किती दिवस आहे माहीत नाही। अजून किती दिवस ही संचारबंदी राहणार आहे असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत। नक्कीच या संचारबंदीचा त्रास हा नागरिकांना होत असतो। काय वाटतंय, ही संचारबंदी आज तिसरा दिवस आहे, स्थिती सामान्य होताना दिसते आहे, स्थिती नियंत्रणात सुद्धा आलेली आहे, तरी काय संचारबंदीबाबत वाटतं? नॉर्मल होऊन जाईल आज संध्याकाळपर्यंत सगळं असं वाटत आहे। आज तिसरा दिवस आहे बुधवारची ही सकाळ आहे आणि आपण पाहू शकता संचारबंदीची ही स्थिती कायम आहे आणि पोलिसांचा जो काल एक तगडा बंदोबस्त होता तो सुद्धा बऱ्याअंशी कमी झालेला दिसतोय। कमी संख्येत पोलीस इथे सुरक्षेत तैनात आहेत। काल रात्री पोलिसांचा दंगलग्रस्त प्रभावित भागात रूट मार्च देखील काढण्यात आला आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हा रूट मार्च काढण्यात आला होता। काय सांगाल, किती त्रास होतो या संचारबंदी आणि कधीपर्यंत उठवाव्यात? काय माहिती कधी त्रास होईल, तर आम्हाला अक्षरशः बोलणं मुश्किल झालेलं आहे। आता हा जो काही हा अंतक एवढ्या मोठ्या याच्यात झाला, संचारबंदी आता केली आहे, बरोबर आहे, पण आमच्यासाठी जे आत आम्ही पेशंट शुगरचे आमचं मॉर्निंग सकाळचं हे सगळं काही बंद झालं आहे, पण आज हिम्मत करून निघालो आहे। नागरिकांच्या मनात अद्यापही भीती आहे आणि दहशत आहे आणि या भीतीतून, या धक्क्यातून हे लोक अद्यापही सावरलेले नाही आहेत। संचारबंदीच्या या स्थितीत व्यावसायिकांना ज्याप्रमाणे फटका बसलेला आहे, रोकडे सर आहेत आपल्यासोबत। काय वाटतंय या संचारबंदी एकंदरीत स्थितीबद्दल आणि कशा प्रकारे? नक्कीच ही जी घटना घडली आहे खूप दुःखद होती आणि मला वाटते 98 वर्षात ही पहिल्यांदा झाली आहे आणि महाल परिसर हा खूपच ज्याला म्हणता येईल शांत हा पूर्ण एरिया आहे आणि या एरियात अशा प्रकारचे जर काही झालं त्याच्यात खूप आम्हाला आश्चर्य वाटलं आणि ते मला मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, इथले आमदार खूप एक तळपदार आणि चांगले आमदार आहे प्रवीण दटकेजी, ते स्वतः काल इथे लवकरच आले। मुंबईला अधिवेशनात असून सुद्धा ते लवकर इथे आले आणि ज्याप्रमाणे शासन आणि प्रशासनाने इतक्या चांगल्या प्रकारे हे सगळ्या गोष्टीला कंट्रोल केला आहे, त्याच्यामुळे असं वाटतं आहे की आता हे आज किंवा उद्यामध्ये हे नॉर्मल होऊन जाईल। या एकंदरीत दंगलीनंतरच्या स्थितीवर मात्र ही संचारबंदी कधीपर्यंत उठेल याबाबत अद्यापही कुठलीही ठोस माहिती नाही आहे। या संचारबंदीचा फटका इथल्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना सुद्धा बसला आहे। काही व्यावसायिक आहेत, मला काय त्रास होतोय, किती फटका बसलेला आहे? नाही, आता कसं मार्च एंडिंग असल्यामुळे व्यापारही थोडंसं शांत आहे आणि त्यामुळे बंद असल्यामुळे अजूनच आमचं बर्डन वाढलेलं आहे की। पण अशी संचारबंदीची जी स्थिती उद्भवते आणि व्यवसायावर जो परिणाम होतो, किती त्रास होतो? नाही, खूप त्रास होत आहे, म्हणजे एकदम बंद झालं एकदम हे, त्याच्यामुळे आमचं रुलिंग सगळं बिघडून गेलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे असं आम्हाला वाटत आहे। आता आपण परत या काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्कीच नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की या संचारबंदीचा, या स्थितीचा सगळ्यात जास्त त्रास जो कुणाला होतोय तर तो नागरिकांनाच होतोय। कितना दिक्कत हो रहा है, काय काय त्रास होतोय? त्रास तो बहुत हो रहा है सर, दुकानें सब बंद है, कुछ चीज़ें नहीं मिल रही है। हाँ जी, त्रास तो हो ही रहा है ना सर। तर अशा प्रकारे महाल परिसरातला हा जो भाग आहे, इथे संचारबंदी अद्यापही कायम आहे।
लवकरात लवकर ही संचारबंदी इथून उठवावी आणि सामान्य जीवनमान सामान्य व्हावं अशीच मागणी येथील नागरिक करत आहेत आणि आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की नागपुरात स्थिती सामान्य होऊन जावं आणि पॉझिटिव्ह समजलं जाणारं शांत समजलं जाणारं नागपूर पुन्हा आपल्या स्थितीत यावं आणि हा गौरव नागपूरला मिळावा. कॅमेरा पर्सन मिथुन आदमनेसह मी निशांत, UCN न्यूज, महाल, नागपूर.